अहो तुम्ही इकडे का बसलात? वर बसा की. नाही नको, बेड उगाच अडकून राहील आणि मग तुम्हाला खुर्चीवर बसावं लागेल. अहो, त्याला काय होतंय, तुम्ही वर बसा. नाही नको, इथेच तपासते. अहो कधी पत्तर होणार पेपर तपासून? हे माझे पेपर आहेत आणि हे कुलकर्णीबाईंचे. साधारण 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस? हो, काळजीपूर्वक तपासायला हवेत. हा, हे बी खरंय म्हणा. समधी आजच तपासणार काय? नाही नाही, रोज थोडं थोडं तपासेन. मग आजचं कधी पत्र होणार? काही काम आहे का? सांगा ना. काम नाही नाही, ते आपलं सहज विचारलं. तुला रामाचं वरदान. राणाजी, काही काम असेल तर सांगा ना. नाही, पेपर तपासताना कसलं काम? काय नाही. नाही नाही, असं काही नाही, तुम्ही सांगितलं तरी चालेल. तुम्ही 2 मिनिटं बाहेर जाता काय? बाहेर? पण काम काय ते तर सांगा. ते मला बाहेर जायचंय ना व, म्हणून कापड बदलायचे. मग बदला ना. तुमच्या समोर? नाही नाही, अहो फक्त 2 मिनिटं बाहेर जावं की, मी लगेच बदलतो कापड. नाही तर राहू द्या, ते पेपर तपासताना अवघाच घोळ नको. हा, अहो नाही नाही, जाते मी बाहेर, तुम्ही बदला. अहो माझी कापड कुठे आहेत? कपाटात. ते आकाशी रंगांचं टिपक्यांचं शर्ट कुठे आहे? माझ्या साड्या आहेत ना, तिथेच डाव्या बाजूला. साड्यांच्या डाव्या बाजूला. माझी निळी पॅन्ट कुठे आहे? माझ्या चुडीदार आहेत ना खालती, तिकडे. हा.
हा सापडलं आलोच एका मिनिटात. सुनबाई अशा बाहेर का पेपर तपासत होतात ना हो? हो पेपरच तपासते मी. मग बाहेर कशा काय आत कोण आहे? ते राणा ते कापड बदलतोय. आता येऊ दे बाहेर बघतो त्याच्याकडं. तुम्ही या इकडे. कोण? अहो या इकडं. काय अरे पेपर तपासताना त्यांना बाहेर का उभं केलंस? ते कापड बदलायची होती मला. मग काय झालं? त्यांच्या समोर कशी बदलणार कापड? काय म्हणायचं तुला? हे बघ त्यांना पेपर तपासताना त्रास दिला तर याद राख आणि पेपर होईपर्यंत त्यांना कुठलं बी काम सांगायचं नाही, कळलं का? अरे तुझी कापड महत्वाची का पेपर महत्वाचे आहेत? आबा काही हरकत नाही, तेवढाच मला ब्रेक मिळाला. उभी उगा त्याच्या चुकांवर पांघरून घालू नका. आणि सुनबाई पेपर तपासून होईपर्यंत तुम्ही कुठल्या बी कामाला हात लावायचा नाही. आम्ही घरच्यांना बी सांगतो की तुमच्या पेपरचं काम पूर्ण होईपर्यंत कोणी बी आरडाओरडा करायचा नाही का कसला कालवा करायचा नाही. आणि हा तुम्हाला काही चहा पाणी लागलं तर गोदाकांना सांगा. आणि यांनी कापड बदलायच्या निमित्ताने जर का तुम्हाला पेपर तपासानं उठवलं तर आम्हाला सांगायचं काय, कळलं का? साहेब गाडी तयार आहे. आलो आम्ही येतो जरा गावाचं, जरा ध्यान ठेवा. म्हणलं होतं ना व पेपर तपासताना गोळ नका म्हणून. आता इथून पुढे तुम्ही कपडे बदलत असताना मला उठवायचं नाही. काय चंदे बरं झालं बघ आलीस. पाणी दे बरं जरा. असं मोळा मारल्यागत का चाललीस? काय झालं? खूळ लागलाय का काय तुला? काय नीट बोलती का? अगं ताईसाहेब हळू बोला नाहीतर तुमचं काय खरं नाही. अगदी तू हळू बोल. आमासनी कुणाच्या बाचं भ्यादावतीस? अहो ताईसाहेब साहेबांचं खाली रानादाला कसलं निबराट वरडल्या तुम्ही बघाय पाहिजे होता. अहो पोटच्या पोरावर जाळ काढला तर तुमचं काय खरं नाही याचा विचार करा. चंदन नीट सांगते का देऊ एक? अहो साहेबांनी सांगितलंय आजपासनं घरात कुणी बी मोठ्यानं बोलायचं नाही आणि कसला बी आवाज नाही झाला पाहिजे असं फरमान काढलं साहेबांनी. का म्हणून? कुणाच्या कानाचं पडदं फाटायला तेवढं? आणि कोण? तुमची जाऊबाईच की. थोरल्या सुनबाईंची काळजी. आता हिला काय धाड भरल्या? अहो ताईसाहेब ती मास्तरीन खाली पेपर तपासायली ना व तेव्हा साहेबांनी सांगितलंय की तिला कसला बी डिस्टर्ब होता कामा नये. होय आणि आता ते कर्फ्यू लागल्यासारखं ते मूग गिळून बसावं लागणार आहे खोलीतच. काय चाललंय हे समज? काम तिचं पेपर तिचं आणि आम्ही जेलात बसल्यासारखं बसायचं बाय? काय हुकुमशाही चालू केली का काय यांनी? नाही जमणार आम्हासनी, नाही जमणार. हळू बोला. अहो जरा हळू बोला की. हळू बोला. अहो जिथं त्या थोरल्या सुनबाईंच्या पुळक्या पायी रानादाला सोडलं नाही तर मी आणि तुम्ही की झाडकी पत्ती. जरा हळू बोला. नाही जमणार. आमच्याच घरात आम्हासनीच बोलायची चोरी. चंदे तू बघ आता
ह्यो मास्तरडीला मी कशी अद्दल घडवतो ते बघ तू. साहेबराव, मी काय शिकलेलो नाही, पण जे शिकलेत त्यांच्या कामात घोळ घातला बघ मी. उगा गेलो कापड बदलायला. अरे अंजलीबाईलाही शिकलेले आहेत, त्यांच्यासाठी पेपर तपासायचं काम म्हणजे लई महत्वाचं काम असणार. मला काय समजलं नाही बघ. इथनं मोर अंजलीबाईंच्या शाळेच्या कामात कसला घोईल असं वागणार नाही बघ. नाही नाही, शाळेच्या कामातच काय, कुठलं बी काम असू दे. बरं बाबा, मी असं काय वागणार नाही, झालं. अरे तू शाना, मी अडाणी. झाली अडाणी करणं चूक. साहेबराव, चूक झाल्यावर सॉरी म्हणायचं असतंय ना. फोन करून सॉरी म्हणू काय? हा. हॅलो. कसं चाललंय काम? सुरू आहे, बोला ना. ते मगाशी माझी चूक झाली. पेपर तपासताना तुम्हाला उठवायला नाही पाहिजे होतं. काही हरकत नाही, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. नाही, इथनं पुढं मी कसला बी गोळ घालणार नाही. तुम्ही फक्त पेपरावर लक्ष द्या. चालेल. गटा आला तर आदन मधनं घरात पाय मोकळं करत जावा. आणि हा, लय लोड घेऊ नका सा. शिस्तात होऊ द्या काम. हो, असं कसं? 2 दिवसात मला पूर्ण केलं पाहिजे सगळं काम. मुलांचे रिझल्ट द्यायचेत ना. हा, हे बी खरंय म्हणा. तुम्ही फोन का केलाय? काही काम आहे का? नाही नाही, ते तुम्हाला काय बी काम सांगायचं नाही असं सांगितलंय आपण. मग ते मगाशी चूक झाली माझ्याकडनं, ते त्याच्यासाठी सॉरी म्हणायचं होतं. म्हणू काय? अहो, एवढं काही नाही. असं कसं? चूक ती चूक असते. सॉरी तर म्हणायलाच पाहिजे. म्हणू काय? चालेल. सॉरी. तुम्हाला काय पाहिजे? काय नारळाचं पाणी काय पाहिजे असेल तर सांगा, आणू काय? नाही नाही, काही नकोय मला. नाही कसं? अहो, कपडीचं काम म्हणजे लई टेन्शनचं काम असते. कटा येत असणार. काय पाहिजे असेल तर सांगा, मी इकडेच थांबले गोठ्यात. म्हणजे तुम्ही बाहेर नाही गेलात? नाही नाही, मी इकडेच थांबले साहेबराव जवळ. मग एवढ्या वेळ फोनवर बोलण्यापेक्षा जरा आत यायचं ना. नाही, काय आहे, या आबांनी सांगितलं ना, पेपर तपासताना आधी मध्ये करायचं नाही म्हणून. तुम्ही लई मन लावून पेपर तपासा आणि घरातल्या कामाची काय बी काळजी करू नका. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करून सांगा, मी आहे इकडेच. चालतंय ना? चालतंय की. हा. चंदे, लक्ष ठेव. कंठी झळके माळ मुक्त फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन. अजून पेपर तपासायला. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. रत्नखचित करात लक्ष्मी कुमुर चंद्र. चंद्र बघ ना परत एकदा.
वहिनी साहेब, अहो थोरल्या सूनबाईंनी सकाळीच पूजा केली आहे. वहिनी साहेब, काय आहे गोदक्का? समजा पुण्य काय तुमच्या लाडक्या सुनालाच मिळायला पाहिजे काय? आमासनी बी मिळू दे की जरा. काय आहे गोदक्का? अहो थोरली सूनबाई पेपर तपासत्या. तुम्ही जरा हळू करा की पूजा. म्हणजे आता पूजा करायची बी चोरीच आहे का काय या घरात? हा गोदक्का, तुम्ही तरी एवढ्या देवाधर्माच्या हायसा नव? मग असं पूजा करताना मधीच थांबवणं शोभतंय तुम्हासनी? नाही, काही राहिलेलंच नाहीये देवाधर्माचं या घरामध्ये. शिकलेली सून आली म्हणून असं देवाचं इसरायचं नसतंय गोदक्का. काय झालं? जाऊ बाई, हो बघा आता तुम्हीच. विद्येची देवता म्हणजे गणपती. तुमचं पेपर नीट तपासलं जावं, तुमचं काम चांगलं व्हावं, तुम्हासनी तुमच्या कामामध्ये यश मिळावं म्हणून विद्येची देवता गणपती त्याची आरती करत होतो, देवाकडे साकडं घालत होतो आम्ही. तर या घरातल्या लोकांच्या डोळ्यात खुपतंय ते, पटत नाही त्यासनी. मामांजी एवढं शिक्षण मंत्री आहेत पण या घराला अडाणीपणाचीच गोडी लागली आहे बघा. आता तुमचं काम चांगलं व्हावं म्हणून तर आम्ही देवाची उपासना करत होतो नव. तर या घरातल्या लोकांच्या कपाळावर आठ्या पडत्यात. देवा देवा काय बी कर, पण जाऊबाईंचं पेपर नीट तपासलं जाऊ दे बघ. काय बी कर पण जाऊबाईंचं पेपर नीट तपासलं जाऊ दे रे. मामनजी, मामनजी, अहो मामनजी, मामनजी, अहो बघा की जाऊबाई एवढं दिस रात एक करून पेपर तपासायल्यात. त्यांचं काम चांगलं व्हावं, पेपर तपासण्यामध्ये त्यासनी यश मिळावं, घरात विद्या यावी म्हणून साक्षात विद्येची देवता गणपतीची आम्ही आरती करत होतो. तर आवाज होतोय म्हणून आम्हासनी सुनावलं जातंय. आता हे समजा आम्ही जाऊबाईंच्या चांगल्यासाठी करत होतो नव, तर घर बघितलंच चंदे, आम्ही करायला गेलो एकच झालं दुसरंच. लागले सुनबाई, असा आरडाओरडा करून जोरानी आरती म्हणून घरात इथे येत नसती. अहो मदतच करायची तर त्यांना काय हवं नको ते विचारा. नाही पण त्यांनी काही सांगितलंच नाही आम्हासनी. अहो मग तुम्ही विचारा ना. आणि हे बघा, थोरल्या सुनबाईंचं पेपर तपासून होईपर्यंत त्यांना घरातलं कुठलं बी काम सांगायचं नाही. त्यांना काय हवं नको हे विचारायची जिम्मेदारी तुमची. आता उगं गर्दी करू नका, चला लागा कामाला. काय पाहिजे काय तुम्हासनी? नाही, काय बी पाहिजे असं तर सांगायचं आम्हासनी. बघितलं ताईसाहेब, उगाच आगाऊपणा केला सांग समजा आला आता अंगाशी. कोणी काही सांगितलंय म्हणून तसंच करणाऱ्यातलं नाही आम्ही. आमच्या मनाला जे पाहिजे तेच आम्ही करणार, आमची मर्जी. तू बघ ग चंदे, पेपर तपासताना नाही मास्तरडीचा जीव काढला तर नाव बदल आमचं.